सलामी देण्यासाठी मात्र संघनायकांनी त्याला विश्वासानं पुन्हा मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. पाठीमागच्या दोन्ही मॅचमध्ये सनी मिसाळ मात्र खास इनिंग साकारता आली नाहीये. या मॅचमध्ये पराभवाच्या सगळ्या कहाण्या संपुष्टात आणण्यासाठी तो प्रयत्न करेल. यावेळेला बघायचा चांगला बॉल शुभम यादवनं आपण पाहतोय चांगला थ्रो केलेला आहे. शुभम यादव आपण पाहतो नक्कीच त्याचं मूळचं गाव आपण पाहतोय माळशिरस आहे, परंतु जन्म झाल्यापासून ते कर्मकाहिणी सगळे काही जेजुरीमध्ये असल्यामुळे जवळपास 20 ते 22 वर्ष आपण पाहतो नक्कीच जेजुरी शहरामध्ये तो स्थायिक आहे. आणि नक्कीच आपण पाहतोय की शुभम यादव देखील या संघामध्ये असल्यामुळे त्याची देखील ताकद मोठी आहे. एक धाव धावपलकावरती आहे पहिल्या चेंडूवरती 0 नंतर एक सिंगल. यावेळेला बघायचंय पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. पॉईंट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक बीट होतोय. या दरम्यान बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 2 क्षेत्ररक्षकांकडून चूक झाली. चौकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो नक्कीच पहिला मोठा फटका आलाय. निखिल यांनी मात्र तो दमदार फटका खेळलाय. कुणाल कापरेवरती नक्कीच आपण पाहतो यावेळेला देखणं आक्रमण होत आहे. निखिल वर्सेस कुणाल. पुन्हा एकदा राऊंड द विकेट सुंदर फटका आपण पाहतोय. फाईन मध्ये क्षेत्ररक्षक दूर राहील. बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक धावेल. उपयोग होणार नाहीये. बॉल सुसाट सीमारेषा पलीकडे. चौकार. थांबला ना सूर्य कधी थांबलींदारा धुंद वादळांनी गोठला किनारा. आपण बघितलं अंगभेदक मारा टाकला होता. त्यानंतर हलक्या हाती बॉडीला टर्न केलं. त्यानंतर मात्र कॅप मात्र नक्कीच शोधलाय. निखिल पडदळीची धमाकेदार फलंदाजी आपण बघतोय. लागोपाठचे 2 चौकार आलेत. बघायचं आता तिसरा चौकार येणार का. कुणाल कापरे देखील चांगल्या टॅलेंटचा खेळाडू आहे. ही चौकार हॅट्रिक खूण आहे. यासाठी मात्र तो बघायचं कोणता प्लॅन इथे इम्प्लिमेंट करणार. माणसाच्या आयुष्यामध्ये हजारो विचार येत असतात, परंतु त्या हजारो विचारामधला कोणता तरी एक विचार निवडून तुम्हाला नवीन संकटाला रोखण्यासाठी उभं राहावं लागतं. कुणाल तयार असेल तिसरा चौकार अडवण्यासाठी. हो यावेळेला बघायचंय बॉल उंचावरती आहे. प्रज्योत घोडे चूक करतोय. अगदी सोपा कॅच सोडलाय. निखिल परतडेला नक्कीच जीवनदान भेटलंय. पण निखिल परतडेला जीवनदान भेटलंय. प्रज्योत गोणीनं कॅच सोडला. यापेक्षा मोठं काय असेल तर माझ्या मते सासवड रॉयल संघाचा गनिमी कावा. कॅच हवेमध्ये उडला. त्यानंतर मात्र प्रचंड मोठा कालवा बघायला मिळाला. खूप मोठा आवाज दिला गेला आणि त्यामध्ये खेळाडूचं मात्र आपण बघितलं तर त्याचं माइंडसेट हे चेंज झालं आणि इथे मात्र जेल सुटलाय. मैदानाच्या बाहेरून बरीच सूत्र हलवता येतात. माझ्या मते सासवड रॉयल संघाचे सगळे पाठीमागे बसलेले किंग मेकर आहेत. यावेळेला बघायचंय सहज बॅटनं फटका खेळला. शुभम यादव चेंडूवरती गेला. पुन्हा मिसफील्ड. 2 येत आहेत. 2 धावांसोबत धावफलक पुढे. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मैदानाच्या मध्ये संपलं गेलं. पहिल्या षटकामध्ये चांगला स्टार्ट आहे. कुणाल कापरेनं 1 विकेटची संधी निर्माण केली होती. निखिल परतडेला जीवनदान भेटलेलं आहे आणि त्याचं मात्र तो आपण पाहतो की नक्कीच प्रतिस्पर्धी संघाच्या वेदनांमध्ये अधिक भर टाकण्याचं काम इथे नक्कीच निखिल फरतडे करताना बघायला मिळणार आहे. पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकानंतर कोणत्या प्रकारची विकेट नाहीये. 12 धावा मात्र धावफलकावरती आहेत. पहिलं षटक संपलंय. प्रज्योत गोणे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. निखिलला जीवनदान दिलं आणि त्याची मात्र आपण तो बघतोय इकडे परतफेड करतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीवरती अटॅक करतोय. हे जीवनदान हे मागणं ठरतंय. चौकार जातो पुढे. हा तिसरा चौकार निखिल परतडच्या बॅटमधून. यावेळेला आपण पाहतो रिप्लेमध्ये शॉर्ट पिच बॉल होता. त्याच्यावरती केलेला मोठा आघात. दमदार अफलातून काम केलंय. त्यावेळेला आपण बघितलं नक्कीच ओढून केलाय. शॉर्ट ऑन पूल केलाय. सक्सेसफुली फटका. चौकार.
चौकारासोबत धावफलक पुढे. यापूर्वी आपण पाहतो ना की सासवड रॉयल्स आणि वासुकी बॉयज जेजुरी अशा प्रकारची मॅच आजच्या दिवसामध्ये लीग स्टेजमध्ये झाली होती आणि त्या सामन्यामध्ये जेजुरी संघाने मात्र सासवड रॉयल संघाचा पराभव केलेला आहे. पण या मॅचमध्ये नक्कीच बदला घेण्याची संधी आता इथे नक्कीच सासवड रॉयल संघाला आहे. नव्हे नव्हे तर ही बदला घेण्याची संधी नाही तर आता ही हे द्वार खोलणारं तुमचं बक्षीसपात्र फेरीतील द्वार खोलणारं हे आव्हानात्मक संधीचं द्वार आहे. धावफलकावरती 16 धावा, 17 धावा धावफलकावरती. एक सिंगल के साथ स्कोर आगे जा पहुंचा है. फिलहाल 17 रन बन चुके हैं. सनी मिसाल बहुत देर से विकेट पर खड़े हैं. कोई खास रन तो नहीं बना पाए लेकिन मेरे हिसाब से एक चौका उन्होंने जड़ दिया है. ये देखिए काफ़ी ज़्यादा बाहर थी ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टम्प्स. यस ये वाइड लाइन पीछे गए लेकिन यहाँ पे कोई रन नहीं मिलेगा. वाइड गेंद है. ओहो यावेळेला कॅप्टन जॅक स्पॅरो चमकला इकडे. वाह फटका देखणार. वाह लाजवाब स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि यावेळेला गणेश गायकवाड यांचा अनोखा इशारा येतोय. दमदार षटकार. जॅक स्पॅरो या खेळाडूला का म्हटलं तर जॅक स्पॅरो आपण बघितलं हॉलिवूड मूवीमध्ये कमालीचा हुशार, शांत भूमिका करणारा परंतु कमालीचा प्रेक्षकांच्या मनामध्ये बसणारा खेळाडू. पण तो आता इथे बघायचंय हा देखील जॅक स्पॅरो असाच आहे. अगदी प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करणारा खेळाडू आहे. सनी मिसाळ दमदार षटकार. वाह पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा. ओहो बॉल अगदी अलीकडे की पलीकडे. ये 4 रनों के साथ स्कोर आगे जा पहुंचा है. बेहतरीन स्ट्रोक है. देखिए ये खिलाड़ी कद से छोटा है लेकिन काम करने में माहिर है. लेकिन कैमरामैन की भी तारीफ करनी पड़ेगी. देखिए बॉल को अच्छी तरीके से फोकस नहीं किया तो बॉल को जूम भी किया और उसके साथ बॉल को आखिर तक पकड़े बने रहे वो कैप्चर किया. एक बेहतरीन कैमरामैन पीटीसी लाइव का एक बेहतरीन काम हम सब देख रहे हैं. इस बार देखेंगे काफ़ी ज़्यादा बाहर गेंद है तो देखना ये होगा कि वाइड है या नो बॉल है. अंपायर जी डिसीजन ले लेंगे. गणेश गायकवाड़ देखेंगे क्या होगा यहाँ पे. क्या विकेट से बाहर है गेंद. कीप रोलिंग और यहाँ पे क्या होगा. अंपायर जी जांच करेंगे लेकिन यहाँ पे क्या हो रहा है. और यहाँ पे अंपायर जी का डिसीजन है. और ये गेंद है. आणि पंचांचा इशारा. इट इज अ नो बॉल. नो बॉल सोबत धावफलक जातो पुढे. धावफलकावरती जाऊया 24 धावफलकावरती 29 झाले. सॉरी 29. यावेळेला बघायचंय पुन्हा एकदा सनी मिसाळच्या बॅटमधून स्ट्रोक देखणार. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावेल अगदी वेगात. बॉलला स्टॉप करण्यामध्ये ओहो अगदी अपयश. थोडक्यात अपयश. पुढा चौकार. सनी मिसाळ पाठीमागच्या 2 मॅचमध्ये आपण बघितलं तर त्याला समाधानकारक कामगिरी करता नव्हती आली पण तदनंतर मात्र
त्याच्या संघनायकांचं मी कौतुक करेन. सनीवरती विश्वास त्यांनी कायम ठेवला आणि त्या विश्वासाचं मात्र आपण पाहतोय सनी मिसाळ कमालीचं सुंदर यश मात्र संघासाठी मिळवतोय. दमदार कामगिरी, धावफलक जातो पुढे आणि धावफलकावरती आपण बघतोय 33 धावा धावफलकावरती आहेत. ओहो, वाह वाह भाई वाह, ये है स्विच हिट, ये है किंग, छोटा पैकेट बड़ा धमाका, ये है छोटा भीम, कमाल का खिलाड़ी है, ताकत छोटी है लेकिन काम बहुत बड़ा करता है. यह कमाल का स्कोर है और ये 6 के साथ जाएगा बोर्ड आगे. 39 रन है. 39. सनी मिसाळने काय खाल्लंय हे आता माझ्या मते नक्कीच मुलाखतीमध्ये सनी मिसाळला प्रश्न विचारावा लागेल. पण मी म्हणेल की नक्कीच या खेळाडूनं घाम गाळलाय, कष्ट घेतलेत, स्वतःच्या टॅलेंटवरती काम केलंय आणि म्हणून सनी मिसाळ आज चांगला खेळू शकतोय. 39 धावा धावफलकावरती आहे. धावांचा धो पाऊस पडताना आपण बघतोय. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 39 धावा धावफलकावरती आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय आक्रमक खेळाडू फकार जमान, त्याचा हा जर्सी क्रमांक धावफलकावरती आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 39. बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल कापरे. या षटकामध्ये धावांना अडवणं खूप महत्वाचं आहे. हो, या वेळेला बघायचं बॉल उंचावरती आहे, क्षेत्ररक्षक नाहीये की आहे हे बघणं महत्वाचं आहे. अर्थात विकेटचं होत आहे पतन. फलंदाज मात्र बाद होतोय, विकेटचं पतन झालंय आणि अर्थात मात्र कमबॅक झालाय असं म्हणू शकतो आपण. कुणाल कापरेला कमबॅक करण्यासाठी पाठवलेला आहे. कुणाल कापरेला पॉवर प्लेमध्ये रन्स थांबवण्यासाठीच पाठवलेला आहे. एक मोठं यश मात्र मिळतंय. पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. कुणाल कापरेनंतर हे षटक मात्र कमी धावांचं टाकलं तर पाच्यामध्ये नक्कीच 3 षटकामध्ये अगदी 40-45 धावा म्हणजे खूप चांगला कमबॅक आपण म्हणू शकतो. पण सनी मिसाळची कौतुकाची मात्र आपण पाहतो नक्कीच ही सुरुवात आहे. अजूनपर्यंत त्याला नक्कीच मैदान खूप जास्त गाजवायचं आहे. सनी मिसाळ प्रत्येक चेंडूसाठी तयार आहे, पण कुणाल कापरे देखील तयार आहे. वाह, अंगभेदक चेंडू आहे, वेगवान चेंडू आहे, चांगला बॉल, अगदी बॉल जागेवरती आहे. बंटी गाठीने आपण पाहतो नक्कीच कुणाल कापरेला ताप दिली, कौतुकाची ताप आहे. मित्रा तू चांगलं लढतोयस, मित्रा तुला चांगलं लढायचं आहे आणि आपल्या संघासाठी असंच भिडायचं आहे. वाह, चांगली गोलंदाजी म्हणतोय. 4 गेंदें फिलहाल डाली है कुणाल कापरे ने. 4 के ऊपर सिर्फ 1 खर्च किया है, 1 विकेट भी उसने अर्जित किया पहली गेंद के ऊपर. ये 5वीं गेंद होगी इस ओवर की. इस बार देखेंगे शॉट तगड़ा है, गेंद ऊपर है, बस ऊपर नहीं गई है, ये गेंद पार गई है बाउंड्री के पार. ये 4 है, 4 रनों के लिए ये बड़ी दहाड़ है. सनी मिसाल आज अपने बल्ले के साथ जरूर कहते नजर आए कि मुझे रोकना आज के दिन, आज की इस मैच में
लगभग नामुमकिन है। पिछले कई गेंदों के ऊपर कुणाल कापरे ने अच्छा बेहतरीन कमबैक किया था, लेकिन इस गेंद के ऊपर एक बेहतरीन प्रतिहल्ला करते हुए सनी मिसाल ने कहा है कि मेरे बैट में वो आग आज अभी भी है। एक तगड़ा बाउंसर है इस बार। चंपीलाल है पीछे, शोभ भी है। तीन षटकांचा खेळ संपला गेला। 3 षटकानंतर 44 धावा धावफलकावरती आहेत। कुणाल कापरेने या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात। एक महत्त्वपूर्ण विकेट देखील घेतलेली आहे। एकंदरीत या षटकामध्ये आपण पाहतोय वासुकी बॉय जेजुरी संघाचं वर्चस्व बघायला मिळालं। 44 ऑन द बोर्ड। बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो नक्कीच या बैला कमलेश दादा राऊत यांना आपण पाहतोय। पाठीमागच्या षटकामध्ये आपण पाहतो नक्कीच कुणाल कापरेच्या चांगल्या धारदार गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं जेजुरी संघाने दादागिरी केलेली आहे। संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि हा रुबाब विकेत घेता येत नाही आणि तो दाखवता येत नाही। तो व्यक्तिमत्वामधून सिद्ध होत असतो। कुणाल कापरेनं आपण पाठीमागच्या षटकामध्ये बघितलं त्याच्या व्यक्तिमत्वामधली आग, व्यक्तिमत्वामधली धाक आणि व्यक्तिमत्वामधला रुबाब, त्यानं त्या रुबाबामध्ये तो वावरला आणि चांगलं काम केलं। पण बघायचंय चौथं षटक, या षटकामध्ये बघायचं आता नक्कीच सनी मिसाळला पुन्हा एकदा दमदार कामगिरी करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अ, हे षटक असणार आहे। कारण की या षटकामध्ये जर पुन्हा चांगलं षटक पडलं तर मग मात्र पुन्हा धावफलकाला वेग देणं किंवा सेट झालेला बॅटर जर बऱ्याच वेळ त्याला शांत केलं की मग मात्र तो उशिरा पेटला की मात्र त्याच्याकडून चुका होतात। ओहो, या वेळेला बघायचंय चूक घडली है। कमलेश दादा राउत, इस खिलाड़ी को दादा क्यों कहा जाता है, उसके ये खास अंदाज है। इस बार दादागिरी करने वाला ये बेहतरीन क्लीन बोल्ड है। देखिए सफल हुए थे सनी मिसाल, लेकिन जड़ में डाली गेंद यॉर्क लेंथ पे एक बेहतरीन अटैक किया। बैठक शॉट लगाने की कोशिश की थी यहाँ पे सनी मिसाल ने, लेकिन नाकामयाब है। दिल ना उम्मीद नहीं, नाकाम ही तो है। लंबी है गम की शाम तो क्या शाम ही तो है। कभी कभी अच्छे वक्त में कभी कभी अच्छे वक्त में अभी देखिए 13 गेंदें फेस की है सनी मिसाल ने। 27 रनों की एक अद्भुत पारी खेली है अपनी टीम के लिए। एक बेहतरीन जज्बा इस खिलाड़ी के अंदर देखने मिला। नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं, अभिजीत पाटनगर। यावेळेला बघायचं आहे खोलवरती टप्पा आहे, चांगला बॉल आपण बघतोय। अभिजितनं मात्र यावेळेला बघायचं आहे पहिला चेंडू मात्र संयमानं खेळलाय। पहिल्या बॉलवरती एक सिंगल येते, सिंगल सोबत धावफलक पुढे 46 धावा धावफलकावरती आहेत। कमलेश दादा वर्सेस आपण पाहतोय मनोज दादा। दोन्ही संघ आपण पाहतोय प्रचंड ताकदवर आहेत। हो, यावेळेला बघायचं स्ट्रोक चांगला आहे। पाठीमागे चंपीलाल राठोड बॉलला अडवतोय, एक सिंगल, एका सिंगल सोबत धावफलक जातो पुढे। या 2 षटकांमध्ये नक्कीच जेजुरी संघाची कहाणी ही सक्सेसफुल होण्यामागे नक्कीच कुणाल कापरे आणि कमलेश दादानं घेतलेली मेहनत मात्र प्रचंड मोठी आहे।
पण त्यांच्यापेक्षा मोठी मेहनत घ्यावी लागेल सासवड रॉयल संघाच्या फलंदाजांना. वाच बॉल चांगला आहे, पाठीमागे तयार क्षेत्ररक्षक, पैकी चांगली आहे. या दरम्यान पंचांकडे अपील केली जाते, तिसऱ्या पंचांची केली जाईल मागणी. बॉल तर हातामध्ये आलेला आहे, पण तो बॉल लावत असताना ज्यावेळेस बेल सोडल्या त्यावेळेस फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलाय का, आणि फलंदाज कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, रिप्ले और बल्लेबाज, आणि त्याला जीवनदान नाही मिळालं. फलंदाज आउट. जाऊयात मैदानच्या आतमध्ये. आपण पाहतो नक्कीच नवीन खेळाडू आता मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रीतम आपा जगताप यांना. पाठीमागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच, एक धमाकेदार बॉलिंग त्याचप्रमाणे एक क्लासिकल फलंदाजीचं एक अफलातून कर्तृत्व त्यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये सिद्ध केले. या मॅचमध्ये देखील ॲज द कॅप्टन्स पारी खेळण्यासाठी नक्कीच ते मैदानच्या आतमध्ये आलेले आहेत. संघाचं विजयाचं स्वप्न साकार करायचं, त्यासाठी मात्र फटकेबाजी देखील तशा प्रकारे असणे खूप महत्त्वाचं आहे. पहिला बॉल दांडी गुल, चांगला बॉल आपण पाहतोय कमलेश दादा राऊतचा, आणखीन एक भेदक चेंडू. चार षटकांचा खेळ संपला गेलाय. 47 धावफलकावरती आहेत. पाठीमागच्या 2 षटकांचा आपण विचार जर केला तर फक्त 8 धावा आल्यात, फक्त 8 धावा आल्यात. आणि विकेट्स मात्र आपण बघतोय तब्बल 4. म्हणजे या 4ही विकेट्स मात्र पाठीमागच्या 2 षटकांमध्ये आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये कोणत्या प्रकारची विकेट नव्हती. निखिल परतडेने आणि सनी मिसाळ चांगली भागीदारी रचली होती, पण तदनंतर मात्र त्यांना नंतरच्या गोलंदाजांवरती अटॅक करण्यामध्ये अपयश आलंय. हरकत नाही मित्रांनो, अपयश आलं म्हणजे सामना सोडायचा नसतो. अपयश आलं म्हणजे लढायचं विसरायचं नसतं. लढायचं असतं आपल्या स्वप्नांसाठी, लढायचं असतं आपली मंजिल, आपलं ध्येय मिळवण्यासाठी. हर सपने को सांसों में रखो, हर सपने को सांसों में रखो, हर मंजिल को अपने बाहों में रखो, हर जीत आपकी है, बस अपने लक्ष्य को अपनी निगाहों में रखो. डोळ्यात नेहमी विजय किंवा तुमचं स्वप्न राहिलं पाहिजे. तुमची मंजिल ही नेहमी तुमच्या नजरेसमोर असली पाहिजे. जेव्हा जेव्हा प्रत्येक पाऊल टाकाल, जेव्हा जेव्हा प्रत्येक श्वास घ्याल, तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमचं स्वप्न आठवलं पाहिजे. आणि ते आठवलेलं स्वप्न तुम्हाला लढायला प्रेरित करणारं असायला हवं. स्वप्न साधं सुद्धा बघू नये. स्वप्न बघावं तर माणसानं मोठं बघावं. मोठी स्वप्न माणसाला मोठी लढाई करण्यास प्रेरणा देत असतात. आणि आता बघायचं इकडे खरं तर ही मोठी लढाई आता खऱ्या अर्थानं एक मोठी बनणार आहे. कारण की 2 मोठे गावाचे संघ आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधात भेटत आहेत. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये. हो, यावेळेला शॉट चांगला आहे, जबरदस्त फटका आहे, पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. आणि आपण पाहतोय अभिजित पाटणकर यांची बॅट चमकली आहे, चौकार.
ओहो यावेळेला बघायचंय फटका अजून एकदा सुंदर आहे. ओहो बॉल अगदी जवळून निसटलाय. बॉल सीमारेषेच्या पुन्हा पलीकडे जातोय. पुन्हा चौकार. पंचावन्न धावा धावपलकावरती. पाचवं षटक सुरू झालंय. प्रज्योतनं पाठीमागच्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा खर्च केल्या होत्या. याही षटकामध्ये प्रज्योतवरती हल्ला होत आहे. आयुष्यामध्ये सगळ्यात मोठ्या अडचणी आल्यानंतर स्वतःला मजबूत बनवा मित्रांनो. अडचणी कधीच तुम्हाला निराश करण्यासाठी येत नसतात. अडचणी कधीच तुम्हाला रडवण्यासाठी येत नसतात. अडचणी येतात तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी. मित्रांनो बघा, ज्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त अडचणी ना, तो माणूस सगळ्यात जास्त मजबूत असतो. ज्याच्या आयुष्यामध्ये, ज्या महापुरुषाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त अडचणी आल्या ना, तीच लोक आपण पाहतो लोकांच्या नजरेमध्ये बसली. आणि तीच लोक नजरेमध्ये बसली ज्यांनी अडचणीवरती मात करायची जिद्द सोडली नाही. अडचणीवरती मात करता आली पाहिजे. आता प्रज्वल देवणे देखील अडचणीवरती मात करण्यामध्ये माहीर आहे. पण यावेळेला लाला पाटणकर हे देखील तेवढे ताकदवान आहेत. या दरम्यान एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. बॉल आतमध्ये. दुसऱ्या धावेचे पलायन. दुसरी धाव येते. तिसरी येणार का? पाठीमागे शुभम अगदी हिमालयाप्रमाणे तटभिंत बनून उभा राहिला होता. दोन आल्या. दोन धावा धावपलक पुढे गेलाय. धावपलकावरती धाव्यात 57 धावा धावपलकावरती आहेत. 57 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे. मिड विकेट मधील क्षेत्ररक्षक वेगात धावत आलाय. बॉलला अडवलंय. फेकी चांगली आहे. गुड थ्रो आपण बघतो इकडे. अगदी फेकी करण्याची सुद्धा एक सुंदर कला आहे. आणि माझ्या मते नक्कीच थ्रो करण्याच्या कलेबाबतीत जर बोलत झालं तर माझ्या मते नक्कीच पुरंदर तालुक्यातील सगळ्यात भारी थ्रो कोण करतो असा जर प्रश्न विचारण्यात आला तर काय वाटतं दादा, सगळ्यात भारी थ्रो कोण करू शकतं? माझ्या मते आय थिंक शेखर गिरमे. शेखर गिरमे सगळ्यात भारी थ्रो. अगदी त्याला तुम्ही डीपमध्ये कुठेही उभं करा, किती बाउंड्री लांब असू द्या, विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो अगदी डिरेक्टली देऊ शकतो. बॉल चांगला आहे. बॉल चांगला आहे. वेगवान चेंडू आपण बघतो इकडे. कुणाल जगतापला मात्र थांबवलं गेलंय. धावपलकावरती जाऊयात आता. या षटकामध्ये आल्यात 11 धावा. षटक संपतंय 5व्या क्रमांकाचं. 58 धावा धावपलकावरती आहेत. चंपेलाल राठोड आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. एका बाजूला लालासो पाटणकर, दुसऱ्या बाजूला चंपेलाल राठोड. अगदी आपण पाहतो नक्कीच घातक अशा प्रकारचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात टाकलेले आहेत. बघायचं आता इथे कोणता खेळाडू अधिक घातक आहे. एका बाजूला चंपेलाल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चंपेलालचा आपण पाहतोय की अनोख्या रणबद्दल आपण पाहतोय की संबंध पुरंदरमध्ये चर्चा आहेत. परंतु हो यावेळेला चंपेलाल वरती आपण पाहतोय लालासो बरसलाय. चंपेलाल पे सासवड़ का लाल बहुत भारी पड़ गया है इस बार. आणि या षटकारासोबत धावपलक पुढे गेलाय. 64 धावा धावपलकावरती आहेत. हो यावेळेला बघायचं फक्त बॅटनं अँगल चेंज केला फक्त. बॉल अगदी यावेळेला सीमा रेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा सुंदर फटका चौकार. 68 धावा धावपलकावरती आहेत. चंपेलालला नक्कीच कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे. ओव्हर द विकेट न राईट आर्म. ओहो यावेळेला पाट
प्रियच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा धमाका आहे. वाह, सुंदर. आणि आपण पाहतोय सासवड रॉयल संघाच्या पॅव्हलियन वरती मारलेला फटका आहे आपण बघतोय. संघ सहकाऱ्यांच्या चेहरपला दिलेला हा सलाम आहे. बॉल जागेवरती अजूनपर्यंत. पंच्याहत्तर धावा धावपलकावरती आहेत. चंपीलाल राठोड वरती आक्रमण आणि आक्रमण बघायला मिळत आहे. पाठीमागच्या अनेक चेंडूवरती मात्र दुव्वादार फलंदाजी लालासाहेब पाटणकर यांची बघायला मिळालेली आहे. आणि आता इथून पुढे नक्कीच आपण पाहतोय पाठीमागे अनेक चुका केल्यात, पण तू चुका इथून पुढे करायच्या नाहीयेत. इथून पुढे करायचं फक्त आणि फक्त कमबॅक. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावील वेगात, उपयोग होणार नाहीये. पुन्हा एकदा दमदार फटका, पुन्हा चौकार. खरं तर आपण बघतो दोन घातक खेळाडू ज्यावेळेस एकमेकांच्या विरोधात उभे राहतात ना, त्यावेळेस मात्र अशाच प्रकारचा एक घातक नजराणा प्रेक्षकांना बघायला मिळत असतो. खरं तर अभिजित यांना सुद्धा आपण पाहतो टुपण नाव त्यांचं लालासो आहे. लालासो म्हणजे लाल, अर्थात डेंजर झोन. आणि चंपे लाल सुद्धा डेंजर झोन आहे. पण जेजुरीचा ओहो, पुन्हा एकदा वन्स मोर फटकेबाजीमध्ये आपण पाहतोय ती सातत्यता बघायला मिळते. पुन्हा चौकार. चंपेलाला या चेंडूसाठी मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा. षटक क्रमांक 6चा खेळ संपला गेलाय. 6 षटकानंतर धावपलकावरती 84 धावा धावपलकावरती आहेत. आणि आपण पाहतो नक्कीच अभिजित पाटणकर यांचा जलवा अजूनही सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत 14 बॉल फेस केल्यात आणि तब्बल 36 धावांवरती ते खेळत आहेत. वा, धमाकेदार अविश्वसनीय फटकेबाजी. बॉलिंग ट्रॅकवरती कमलेश राऊतनं आपण बघितलं पाठीमागे सेट झालेल्या बॅटरला त्यानं 2 वेळा बाद केलं. ओहो, यावेळेला वेगवान चेंडू आहे. बॉलचा वेग चांगला आहे. ओहो, चांगली फेकी. पाठीमागे शुभम यादव बॉल अडवलं, एक सिंगल. कमलेश दादा राऊत आपण पाहिलं पाठीमागच्या षटकामध्ये त्यांनी खूप कमी धावा खर्च केल्या होत्या. अगदी 2 विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या. पण या षटकामध्ये अगदी तशाच प्रकारे कमबॅक करून संघाचं बिघडलेली नौका त्यांना नक्कीच दुरुस्त करायची आहे. वेगवान चेंडू आहे, चांगला बॉल. शुभमचा चांगलं फील्ड आपण बघितलं. बॉल जागेवरती, एक सिंगल धावपलक पुढे. 86 धावा धावपलकावरती. लेग बायचा कॉल. अवंतरची धावपलक पुढे 87.
बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे, सुंदर, परंतु ओ हो वाईट बॉल, वाईट बॉल आपण बघतोय. तिसऱ्या पंतांची मागणी कशासाठी? व्हाईट बॉलसाठी. व्हाईट बॉल. व्हाईट +1. ओके, फक्त वाईट का? पंच फक्त वाईट प्लस का? फक्त वाईटचा रन. ओके, डन. पुन्हा आपण बघतोय चांगला बॉल आहे. धावपलकावरती जाऊयात आपण. 89 धावा धावपलकावरती आहेत. 89 ऑन द बोर्ड. बॉल चांगला आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक नाहीये. ओहो, या दरम्यान ना, आणि आता हायेस्ट स्कोअरचा रेकॉर्ड मात्र ब्रेक झालाय. लीग स्टेज मधील शेवटची मॅच आपण बघतोय, ही अधिक घातक आहे. व्हाईट बॉल प्लस चौकार, 22चा चौकारा. 5 धावा अवंतरच्या. 94 धावा धावपलकावरती आहेत. चौऱ्याण्णव धावा धावपलकावरती आहेत. 7वं षटक प्रगतीपथावरती आहे. हो, पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल उंचावरून सीमारेषेच्या पलीकडे, आणि हा या पटक्यासोबत आपण पाहतोय इथे सासवड रॉयल संघाचं सांघिक शतक होते कंप्लीट. 100 धावा धावपलकावरती. चार दिवसांमधील आपण पाहतोय पहिल्यांदा अशा प्रकारचा कारनामा झालाय. पहिल्यांदा कारनामा झालाय. हा रेकॉर्ड मात्र नक्कीच आपण बघतोय. 7 षटकानंतर 100. लास्ट ओव्हर. बॉलिंग ट्रॅकवरती विश्व कोमल सोनवणे. शेवटचे 6 बॉल विश्व कोमल सोनवणे बॉलिंग ट्रॅकवरती.
ओहो, यावेळेला कुणाल देखील आक्रमण करतोय. कॅच चांगला आहे, कॅच चांगला आहे. वाह, कौतुकास्पद. पाय माझ्या मते आतमध्येच आहे, पण बघा तरी शेवटी चेक करा. आउट, पद्धत निरीक्षण आउट. खरं तर काय वाटतं यापेक्षा मैदानच्या आतमध्ये काय घडलं या गोष्टींना खूप जास्त महत्त्व असतं. बऱ्याच वेळा आपलं मत चुकीचंही असू शकतं, बऱ्याच वेळा बरोबरही असू शकतं, परंतु बघायचं आता तिसरे पंचांच्या कोर्टामध्ये नक्कीच चेंडू ढकलला गेलाय. आता बघायचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे असले थर्ड अंपायर काय करणार इकडे. बॅटर आउट. हर्षल जगताप आपण पाहतो, नक्कीच नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. कुणाल जगताप बाद झालाय, आता हर्षल जगताप आलाय संघाच्या धावपल
सामना देखील आपण पोचवतोय तो शेवटच्या सत्रात. देखील आजच्या दिवसातला शेवटचा देखील हाफ मध्ये चौथा हाफ मध्ये पोहोचलो आपण आमदार चषक 2024. तर शेवटच्या हाफचा मानकरी कोण ठरत आहे देखील फलंदाजी देखील केली सासवड संघाने धावा बनवल्या. 111 जिंकण्यासाठी मोठं टार्गेट देखील उभं केलं जेजुरी संघापुढे. चला सामना चालू करा पंच. टार्गेट उभं केलं 112 धावांचं. पुढील चेंडू पुढील चेंडू पहिला चेंडू नक्कीच हाताळला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहितला पाहतोय आपण. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक. इथे मात्र सुरेख चेंडू हाताळला जातोय आणि डायरेक्ट जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर देखील आघाडीचे देखील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले जेजुरी संघाचे. स्ट्राईक वरती फलंदाज देखील बंटी आहे. मागच्या इनिंगमध्ये देखील ते एसटी रक्षकाचं काम पाहत होते. त्यांना यावेळी देखील फलंदाजी करताना स्ट्राईक वरती पाहतोय आपण. आणि नॉन स्ट्राईकचा पुन्हा फलंदाज देखील तितकाच घानाघाती आणि तितकाच वेगवान फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे कृष्णा. पुढील चेंडू यावेळी देखील बाजू खोलवर टप्प्यात चेंडू नक्कीच फटकवला आहे. एक सिंगल देऊन जाते धावफलकावरती आणि खातं देखील खोललं जाईल आपल्या धावसंख्येचं. सिंगलने आपल्या संघाचं खातं खोललं जात आहे. पुढील चेंडू यावेळी देखील नॉन स्ट्राईकचा फलंदाज आहे स्ट्राईक वरती कृष्णा. काय करेल यावेळी देखील कृष्णा. धावा देखील मोठं आहे. धावा आपल्याला गाठल्या पाहिजेत. पुढील चेंडू इथे मात्र बाजू फटका नक्कीच मोठा घेतला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक देखील तितक्याच वेगाने चेंडूचा पाठलाग नक्कीच करतो. 1 नव्हे 2 नव्हे तर 3 क्षेत्ररक्षक देखील पाठलाग करण्यात व्यस्त. इथे मात्र 2 धावा येतील धाव फलकावरती. पुन्हा एकदा 2 धावांनी देखील आपण धाव फलक पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 3 धावांवरती. बिनबाद 3 धावा. देखील मोठे फटके नक्कीच घ्यावे लागतील आपल्या संघासाठी आणि आपल्या जेजुरी गावाच्या नावासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहिलं तर कृष्णाने देखील पहिला चेंडू खेळा. दुहेरी धाव नक्कीच आपण जोडली गेली धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळी देखील कृष्णा काय करेल. धावांचं लक्ष देखील मोठं आहे. आपल्याला फटकेबाजीची गरज आहे. फटकेबाजी आपण केलीच पाहिजे. इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू फटकावला तितक्याच वेगाने. इथे मात्र पॉवर प्लेचा संधीचं सोनं. परंतु यावेळी देखील किती धावा. चेंडू सीमा फरार. दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा देखील पाहतोय या इनिंग मधला आणि देखील चौकार नक्कीच आलाय. धावफलक देखील 4 धावेने पुढे सरकत आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती 7 धावांवरती. बिनबाद 7 धावा नक्कीच पाहतोय. कृष्णाचं देखील करावं तेवढं कौतुक कमीच आहे. परंतु कौतुक आपण नक्कीच केलंय. पण धावा मात्र त्याला अजून देखील बनवायचे आहेत. मोठे फटके घ्यावे लागतील. धावांचा पाठलाग आपल्याला नक्कीच करायचा आहे. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू हाताळला जातो डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी सुरेख कमबॅक देखील पाहतोय. रोहितचा देखील आपल्या संघासाठी करतोय. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय मोठा फटका नक्की सवाई सपर चेंडू. परंतु किती धावा. इथे मात्र झेल होतोय का. ते मात्र टिपलाय झेल आणि ते कृष्णाचा देखील संपवलाय खेळ. विकेटचं पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का 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 क्रमांक बसतोय आपल्या संघाला. पहिला धक्का देखील जेजुरी संघाला मोठ्या किमतीचा आणि मोठा वेगाचा धक्का नक्कीच बसलाय. कृष्णा देखील इथं बाद होतोय. विकेटचं पतन. फलंदाज देखील बाद. देखील कृष्णा देखील धावा बनवत होता. कुठेतरी सेट आपली चेंडूबळी देखील फिरत होती. परंतु इथं चेंडूबळी यावेळी थांबेल आणि नवीन फलंदाजची एंट्री नक्कीच होते.
बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाजचं नाव कळवायचंय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं बॉलिंग ट्रॅक वरती निखिल आणि नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नॉन स्ट्राईकला फलंदाज कुणाल. यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख गती पाहतोय निखिलची देखील. सुरेख चेंडू पहिला देखील हाताळला देखील. आपल्याला 5 चेंडू या षटकामधले हाताळायचे आहेत आणि ते देखील किमती चेंडू नक्कीच असतील. किंमत त्यांना नक्कीच आहे कारण की देखील पॉवर प्लेचे देखील चेंडू आहे. ते धावा आपल्याला बनवायच्या. जेजुरी संघाला देखील धावांचा डोंगर पार करावा लागेल. आरपार नक्कीच करायचा आहे. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू जातोय 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 एसटी रक्षकाच्या हातात. फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय. निर्धाव चेंडू येतोय. देखील तुम्ही जितके चेंडू देखील निर्धाव खेळताल तितक्या देखील आपल्याला दबाव नक्कीच येतोय फलंदाजांवरती. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय पंच देखील करतात वाईट चेंडूचा इशारा. अतिरिक्त दावेला मान्य केला जाईल हा चेंडू आणि गोलंदाजाला नक्कीच आपण एका दावेचा दंड नक्कीच देऊ. धावफलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे सर केला आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती 8 धावांवरती. एक बाद 8 धावा. धक्का देखील बसला जेजुरी संघाला मागील षटकात. पुढील चेंडू यावेळी देखील खेळपट्टी खेळ. इथे मात्र धावची इथे 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 चान्स नक्कीच. पुन्हा एकदा येईल एक सिंगल धावसंख्या आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज जाईल स्ट्राईक वरती. कुणालला देखील मागच्या सामन्यात जर पाहिलं जवळजवळ 49 धावा देखील जमवल्या होत्या या संघाच्या विरुद्ध सासवड संघाच्या देखील विजय देखील मिळवला होता. डावखुऱ्याचा फलंदाज यावेळी देखील स्ट्राईक वरती येईल. नवीन फलंदाज कुणाल. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू जातोय हाताळला जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय हवाई सफर. इथे मात्र पाहतोय वाघाची धाड फोडला पहाड. चेंडू सीमा पार. दणदणीत खणखणीत. सो ब्युटिफुल सो वेलिकेट. षटकार 6 धावा. धावफलक पुन्हा एकदा 6 धावेने आपण पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 धावांवरती. मोठा फटका मोठा आक्रमक देखील फलंदाज तितकाच आहे. हा करावं तेवढं कौतुक कमीच आहे. इथे मात्र गोलंदाजांना कुठेतरी जाळं आखावं लागेल. याला देखील गळफास नक्कीच लावावं लागेल. धावा देखील आपल्याला रोखल्या गेल्या पाहिजेत. तितकाच आक्रमक आणि महाआक्रमक याच फलंदाजाला म्हटलं जातं जेजुरी संघाकडून. डावखुऱ्याचा फलंदाज कुणाल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. पुढील चेंडू यावेळी देखील बादल सुर करून चेंडू पुन्हा एकदा जातो एसटी रक्षकाच्या हातात. फलंदाज बीट. निर्धाव चेंडू देखील आपण धावफलक पुन्हा एकदा नजर फिरवतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 पॉवर प्लेच्या षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 धावांवरती. एक बाद 15 धावा देखील आपण धावफलक पाहतोय जेजुरी संघाचं. त्याला तिसरं षटक कोण घेऊन येतंय. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक. पॉवर प्लेचं देखील अंतिम टप्प्यातला षटक हाताळतोय रोहित आणि स्ट्राईक वरती फलंदाज असेल बंटी. बंटीने देखील धावा बनवल्यात 5 चेंडूवरती 2 धावा. देखील चेंडू मात्र नक्कीच आपण खर्च केले तिथे मात्र त्या चेंडूची परतफेड नक्कीच करावी लागणार आहे धावांमध्ये. पुढील चेंडू स्ट्राईक वरती बंटी पुन्हा एकदा. यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू नक्कीच हाताळला जातोय. पहिला चेंडू फलंदाज बीट आणि निर्धाव चेंडू.
पुढील चेंडू यावेळी देखील पाहतो स्टेप आउटचा फटका देऊन जाईल ताकद आणि ना ताकद चेंडू सीमा पार दणदणीत खणखणीत षटकार 6 धावा पुन्हा एकदा 6 धावांनी आपण धावफलक पुढे नेतोय देखील आपण पाहतोय बंटी सरांची देखील चेंडू बळी नक्कीच घुमते आणि षटकार देखील येतोय आक्रमकतेने महाआक्रमक फलंदाज पुन्हा एकदा 6 धावसंख्येने आपण धावफलक पुढे आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 धावा पुढील चेंडू देखील फटकेबाजी केली तर धावा देखील आटोक्यात येतील पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय सलग सलग जातोय का इथे मात्र पाहतोय सलग सलग छत्रपतींचा छावा इथे मात्र मिळेल 6 धावा षटकार पुन्हा एकदा षटकार सलग दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला देखील बंटी सरांच्या चेंडू बळीतून पुन्हा एकदा 6 धावांनी आपण धावफलक पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचवतोय ती 27 धावांवरती पुढील चेंडू इथं मात्र षटकारासाठी हॅट्रिक नक्कीच असेल सरांना देखील हॅट्रिक घेण्याची संधी आहे परंतु देखील गोलंदाजाला नक्कीच कमबॅक मात्र करावा लागणार आहे पुढील चेंडू स्लोवर चेंडूचा खेळ इथे मात्र पुन्हा एकदा फटकावलाय सलग 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 तिसरा षटकार 6 धावा पुन्हा एकदा पाहतोय सलग तिसरा षटकार पाहायला मिळाला बंटी सरांच्या बॅट मधून आणि धावफलक देखील पुन्हा एकदा वेगाची गती घेत 6 ने पुढे आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 33 धावांवरती नक्कीच धावा देखील आल्या मागील चेंडूवरती 3 षटकार सलग देखील पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सलग 3 षटकारांचा मानकरी ठरलेला फलंदाज पाहिला आपण मोठे फटके आणि देखील क्षमता देखील आहे फलंदाजाकडे देखील वेट केला चेंडूचा आणि खोलवर डब्या चेंडू देखील फटकावला तितक्याच वेगाने स्लोवर चेंडू नक्कीच हाताळलेला गोलंदाजाने मागील चेंडूवरती नक्कीच जाळ आखलं होतं इथे मात्र पॉवरचे फटके आहेत बंटी सरांकडून पुढील चेंडू यावेळी देखील फटका कलात्मक पुन्हा एकदा यावेळी देऊन जाईल चेंडू चेंडू फरार दणदणीत खणखणीत चौकार 4 धावा पुन्हा एकदा चौकार येतोय धावफलक देखील आपल्या 4 धावांनी पुढे सरकेल संघाची धावसंख्या पोहोचते ती 37 धावांवरती आपण पाहिले देखील हे चेंडू काय म्हणते 5-1 बाकी चला पुढील चेंडू यावेळी देखील बाजू खेळून काढलेला चेंडू फटकावला मात्र पुन्हा एकदा दुहेरीचा कॉल आला यावेळी देखील किती धावा 40 धावेचा कॉल इथे मात्र धावचीचा चान्स बनतोय पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत धावफलक देखील 2 धावांनी आपलं पुढे सरकेल पुन्हा एकदा आणि संघाची धावसंख्या बनते ती 39 धावा 1 बाद 39 धावा देखील हे षटक देखील मागात ठरलेलं पाहतो या षटकात देखील धावा आल्या की 24 धावा जवळ जवळ या षटकात देखील आल्या पुन्हा एकदा आपण समीकरण कळवतो जेजुरी संघाला जिंकण्यासाठी बनवावे लागतील 30 चेंडू मध्ये 73 धावांची गरज 30 चेंडू 73 धावा 30 चेंडू 73 धावा परंतु यावेळी देखील स्ट्राईक वरती फलंदाज येतोय तो पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय निखिलला वैयक्तिक दुसरे व संघासाठी 4थं षटक दरम्यान इथे मात्र पाहतोय चेंडू वळीला कट स्पर्श नक्कीच पुन्हा एकदा चेंडू कट होतोय यावेळी देखील पाहतोय मैदानाच्या आतमध्ये किती धावा घेईल आपला फलंदाज रास्ते हे 4 के मिलेंगे इधर 4 रन चौकार 4 धावा चौकारांची आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो या जेजुरी संघाकडून जेजुरी संघाचे देखील चेंडू पळ्या बनल्यात महाराजांची तलवार ती सळसळ करत कापते गोलंदाजांचा चेंडू पुढील चेंडू
यावेळी देखील पाहतोय खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट होईल. नक्कीच निर्धाव चेंडू येतोय काय. फलंदाज देखील पंच 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 ओके ओके चला पुन्हा एकदा आपण सामन्यामध्ये पोहोचतोय. संघाची धावसंख्या बनली ती 43 धावा. एक बाद 43 धावा. चला आताच देखील निर्धाव चेंडू पाहिला. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते आणि कमबॅक देखील पाहायला मिळतो गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव आणि देखील तिसरा चेंडू देखील आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. देखील दोन चेंडू लागोपाठ देखील निर्धाव आले. कुठेतरी पुन्हा एकदा दबाव फलंदाजांवरती नक्कीच असेल. डावखुऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. पुढील चेंडू यावेळी देखील मात्र अंधाधुंदीचा फटका. इथे मात्र नक्कीच अपील केली फलंदाजाने वाईट चेंडूसाठी, परंतु इथे मात्र येतोय निर्धाव चेंडू. पुढील चेंडू यावेळी देखील मात्र सुरेख चेंडू. इथे मात्र येतोय पंचांचे हात जमिनीला समांतर. धावते अवांतर म्हणजेच वाईट चेंडू. गोलंदाजाला नक्कीच पुन्हा एकदा एका धावेचा दंड वासेल. पुन्हा एकदा एकेरी धावेने आपण धाव फलक पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय ती 44 धावांवरती. इथे मात्र पाहतो खोलवर टप्प्यात चेंडू. फलंदाज देखील बीड होतोय. निर्धाव चेंडू. इथे मात्र कुठेतरी नक्कीच दबाव जाणवतोय या षटकामध्ये. धावा देखील कमी झालेत. धावा देखील बनवावे लागतील. या षटकाचा देखील भरपूर फायदा घ्यायला पाहिजे. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातला. आपण जर पाहिलं तर चौथं षटक घेऊन आलं तर देखील कुणाल यावेळी देखील स्ट्राईक वरती आहे. कुणाल जेजुरी संघाची जेव्हा बॉलिंग ट्रॅक वरती इनिंग चालू होती तेव्हा कुणालने देखील हे षटक दाबून धरलेलं. यावेळी देखील फटका बसला. निर्धाव चेंडू येतोय. तर पुन्हा एकदा फलंदाजांवरती नक्कीच दबाव असेल. धाव फलक देखील 4 षटकांच्या समाप्तीनंतर पोहोचते ते 44 धावांवरती. एक बाद 44 धावा. पुन्हा एकदा समीकरण देखील आपण पाहतोय. 24 चेंडू मध्ये बनवावे लागतील जेजुरी संघाला. 68 धावांची गरज. 24 चेंडू 68 धावा. 24 चेंडू 68 धावा. कुठेतरी नक्कीच सासवड संघ प्लॅनिंग करत असेल. काहीतरी कानमंत्र नक्कीच गोलंदाजाला भेटला असेल. परंतु यावेळी देखील बॉलिंग ट्रॅक वरती मनोजला पाहतोय आपण. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वे षटक हातवतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मनोज आणि सामना करण्यासाठी सज्ज असेल देखील बंटी. पुढील चेंडू ते मात्र पाहतोय सुरेख चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. जितके चेंडू निर्धाव खेळतील तितका दबाव आपल्यावरती नक्कीच ओढावून घेतील फलंदाज. धावा देखील गाठल्या पाहिजेत फटकेबाजीची. पुन्हा एकदा जसे आपण दुसऱ्या षटकामध्ये नाही तिसऱ्या षटकामध्ये आपण पाऊस पडला धावांचा, तसा इथे मात्र धावांचा पाऊस पुन्हा एकदा आपल्याला वर्षाव करावा लागेल. पुढील चेंडू यावेळी देखील मात्र खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा फटकावला आहे. परंतु यावेळी देखील ते मात्र सिंगल येते धावफलकावरती. पुन्हा एकदा सिंगलने आपण धावफलक पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय ते 45 धावांवरती.
पुढील चेंडू यावेळी देखील डावखुऱ्यात होता फलंदाज स्ट्राईक वरती कुणाल. यावेळी देखील पाहतोय अंधाधुंदीचा फटका जाईल एसटी रक्षकाच्या हातात. फलंदाज बेट निर्धाव चेंडू. धावा चढायचे असतील ते धावा देखील आपल्याला बनवावे लागतील. धावांचा डोंगर हलता पालता नक्कीच करावा लागणार आहे. फलंदाजांना धावा देखील गाठाव्या लागतील. डोंगर चढायचा असेल तर मोठा देखील फटकेबाजी आपण केली पाहिजे. यावेळी देखील आता फटका फसला. इथे मात्र क्षेत्ररक्षक हसलाय. विकेटचं होतंय पतन. फलंदाज होतोय बॅक टू पवेलियन. धक्का धक्का क्रमांक बसतोय आपल्या संघाला. दुसरा धक्का. देखील आपण पुन्हा एकदा समीकरण बदलतोय. 20 चेंडू मध्ये 67 धावांची जेजुरी संघाला गरज आहे. अजून देखील 20 चेंडू 67 धावा. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू जातोय. इथे मात्र पंच देखील घोषित करतात वाईट चेंडू. अतिरिक्त धावेसाठी प्राण्य केला जाईल हा चेंडू. वाईट चेंडू. पुढील चेंडू. यावेळी देखील मात्र मोठा फटका नक्कीच घेतलाय. क्षेत्ररक्षक देखील तितक्याच वेगाने धावतोय. परंतु यावेळी देखील काय पाहायला मिळत आहे. चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. पुढील चेंडू. इथे मात्र पाहतोय फटका फटका फटका. सलग 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 सलग. सबसे लंबा. सीमा पार. षटकार. 6 धावा. देखील आपण पाहतोय धाव फलक देखील 6 धावांनी पुन्हा एकदा पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 58 धावांवरती. देखील आपल्याला मोठ्या फटक्यांची गरज आहे. फटके देखील तितके चांगले घेतात. फलंदाज देखील आक्रमकतेने क्षमतेने देते फटकेबाजी करत आहेत. पुन्हा एकदा समीकरण आपण कळवतोय. संघाची धावसंख्या बनते ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर जेजुरी संघाची धावसंख्या बनते ती 58 धावा. 2 बाद 58 धावा. पुन्हा एकदा आपण समीकरण करतोय. 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवावे लागतील 54 धावांची गरज. 18 चेंडू 54 धावा. सामना देखील इकडे की तिकडे तिकडे की इकडे नक्कीच असू शकतो. 18 चेंडू 54 धावा. अठरा चेंडू 54 धावांची गरज. काय करेल तो फलंदाज आणि काय करेल तो गोलंदाज. सामना इकडे की तिकडे तिकडे की इकडे आणि फलंदाज स्ट्राईक वरती नक्कीच असेल सामना करण्यासाठी. बंटी आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 6वे षटक घेऊन आलेत बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित. सामना करण्यासाठी सज्ज असेल स्ट्राईक वरती बंटी. पुढील चेंडू. स्ट्राईक आउट नक्की झाला. इथे मात्र हलकीशी 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 एज. चेंडू पहिला होता. चेंडूचा स्पर्श. चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातात. टिपला जाईल. इथे मात्र फलंदाज देखील संपवला खेळ. विकेटचं पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का 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 क्रमांक आपल्या संघाला बसतोय. तिसरा धक्का.
परंतु यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये बंटीची जागा घेण्यासाठी नावाजलेला गावाजलेला फलंदाज सुशांत मानेची देखील एंट्री होते इथे. सुशांत माने देखील काय करतील यावेळी देखील फटकेबाजीची गरज आहे आपल्या संघाला. फटकेबाजी करतील का? धावा देखील बनवायच्या आहेत. चौकारांचा षटकारांचा पाऊस आपल्याला पाहायचा आहे आणि पाडायचा आहे, वर्षाव करायचा आहे. गोलंदाजांनी पण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती नक्कीच कामगिरी केली, पण अजून देखील आपल्याला 5 चेंडू हाताळायचे आहेत आणि पुढे आपला फलंदाज असेल सुशांत माने सामना करण्यासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा सामन्याच्या आतमध्ये. आकुट डब्बा चेंडू संधीमध्ये रूपांतर. क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने पाठलाग चेंडूचा. यावेळी देखील पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमा फरार. चौकार, 4 धावा. धाव फलक देखील तितक्याच वेगाने पाहतोय. फलंदाजाकडे देखील तितकी क्षमता देखील आहे धावा बनवण्याची. पहिल्या चेंडूवरती चौकार नक्कीच खेळलाय. धाव फलक देखील 4 धावांनी आपण पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय ती 62 धावा. सुशांत सरांनी देखील पाहिलं पहिला चेंडू खेळला. सुशांत माने देखील चौकारासाठी रूपांतर केलं चेंडूचं. 4 धावांमध्ये रूपांतर केलं एका चेंडूचं. असे देखील रूपांतर आपल्याला नक्कीच करावे लागतील. फटकेबाजी देखील करावी लागणार आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहतो आपण. सुशांत माने देखील काय करेल यावेळी. स्लोवर चेंडू इथे मात्र अंदाधुंदी. इथे 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 काय होतंय? धावचीचा चान्स. विकेटचं होतंय पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. विकेट पेक्षा टोपी प्रिय आहे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय सुशांत माने सरांची जागा घेण्यासाठी चंपीलाल. डावखुऱ्याचा फलंदाज देखील आपण स्ट्राईक वरती पाहतोय. कमलेश. पुढील चेंडू अकुट डब्बा नक्कीच फलंदाज देखील ब्लॉक होतोय. चेंडू जातोय सुर करून एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू यावेळी देखील खोलवर डब्या चेंडू. इथे मात्र एसटी रक्षकाकडून चान्स नक्की चुकला. जेल नक्की चौकलाय. पुन्हा एकदा पूर्ण दुहेरीचा कॉल आला. इथे मात्र धावचीचा चान्स. पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती चिटकवल्या जातील. धावफलक देखील दुहेरी धावेने आपण पुढे सरकवतोय पुन्हा एकदा आणि संघाची धावसंख्या बनते ती 64 धावा. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू जातोय. इथे मात्र पाहतोय चेंडू पळीचा देखील चेंडू लावतोय. स्पर्श जातोय चेंडू एसटी रक्षकाच्या हातात. टिपला जाईल. इथे मात्र फलंदाजाच देखील संपवलाय खेळ. विकेटचं पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक बसतोय आपल्या संघाला. 5वा धक्का. अमर सरांना देखील विनंती असेल आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचंय. अमर सर. पुढील चेंडू
हो काय? इथे मात्र फटकवलाय चेंडू, नक्कीच कलात्मक फटका इथे मात्र देऊन जाईल सीमा फरार चौकार. चला पंचांना चेंडू द्या लवकर. चला पुन्हा एकदा आपण पाहतोय 4 धावांनी देखील धाव फलक पुढे सरकतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 68 धावा. देखील आपण पाहतोय समीकरण जेजुरी संघाला बनवावे लागतील 11 चेंडू 44 धावा. 11 चेंडू 44 धावा. जर फटकेबाजी केली तर नक्कीच सामना ऑन होऊ शकतो. 11 चेंडू 44 धावा. इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा चेंडू जातोय. धावचीचा चान्स यावेळी देखील सिंगल येते पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात. यावेळी ते नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वरती. यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू, फलंदाज पुन्हा एकदा ब्लॉक, निर्धाव चेंडू. धावा देखील आपण गाठलं पाहिजे. धावांचा डोंगर मोठा आहे. षटकार नक्कीच मारले पाहिजेत. ते मात्र फक्त षटकार आणि चौकारच पाहिजेत आपल्याला. निर्धाव चेंडू नाहीत पाहिजे. एकेरी धाव देखील नाही पाहिजे. ते षटकार आणि चौकारांचा खेळ. यावेळी देखील फटकवलेला चेंडू नक्कीच फटकवलाय. हवाई सफर झाला. इथे मात्र खाली क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने पाठलाग. परंतु यावेळी देखील किती धावा. दुहेरी धाव होते पूर्ण धाव फलकावरती. पुन्हा एकदा दुहेरी धावीने धाव फलक आपलं पुढे सरकत आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 71 धावांवरती. पुढील चेंडू अमर सर समालोचन कक्षामध्ये यायचं आपण, विनंती आहे आपल्याला. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज बीड होतोय. निर्धाव चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतो हलकीशी पुन्हा एकदा फटका मात्र फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने पाठलाग चेंडूचा. एकदा पूर्ण दुहेरीचा कॉल. यावेळी देखील आरामात देखील फलंदाजांच्या 2 धावा पूर्ण होतात धावफलकावरती. धावफलक देखील पुन्हा एकदा 2 धावांनी पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते ती 73 धावांवरती. जवळजवळ 73 धावांचं शिखर देखील पोहोचलोय आपण. 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवावे लागतील संघाला 39 धावा. 6 चेंडू 39 धावांची गरज जेजुरी संघाला. जवळजवळ 6 षटकार देखील मारावे लागतील. 6 चेंडू 39 धावांची गरज जेजुरी संघाला अजून देखील भासते. देखील सामना देखील नक्कीच मुठीत असेल सासवड संघाच्या, परंतु एक बोट मात्र जेजुरी संघाकडे देखील असेल. चला पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 6 चेंडू 37 धावा. 6 चेंडू 6 सीमा पार. 5 धावा पेनल्टीच्या स्वरूपात आहेत, 2 धावा नाहीत. इथे मात्र एक सिंगल येते पुन्हा एकदा धाव फलकावरती. पुढील चेंडू यावेळी देखील पटकवलेला चेंडू गोलंदाजच्या हातात. निर्धाव चेंडू. सामना मात्र नक्कीच सासवड संघाच्या मुठीत. पकड नक्कीच आहे सासवड संघाची सामन्यावरती. देखील समीकरण आपण कळवतोय. 5 चेंडू 39 धावा. यावेळी देखील आखूड टप्प्यात चेंडू नक्कीच फटकावला. टप्प्यात कार्यक्रम, परंतु खाली क्षेत्ररक्षक ओम टिपलाय जाईल. इथे मात्र या फलंदाज देखील संपवला खेळ. विकेटचं पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक बसतोय आपल्या संघाला. 6वा धक्का.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शोएब देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावा देखील आपल्याला षटकारांचाच पाऊस आहे फक्त इथं. एकेरी नाही, चौकार नाही, दुहेरी नाव इथे फक्त षटकार. फक्त षटकार पाहिजेत आपल्याला. पुढील चेंडू स्लोवर चेंडूवरती फटकावला, उत्तुंग फटका, समालोचन कक्षाला मानवंदना, सीमापार षटकार, 6 धावा. पुन्हा एकदा पाहतोय आपण 6 धावांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या बनते ती 84 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील कोलवर डब्या चेंडू तितक्याच वेगाने फटकावला, मात्र पुन्हा एकदा सिंगल येते धावफलकावरती. संघाची धावसंख्या पोहोचते ती 81 धावांवरती. आणि देखील समीकरण आपल्याला कळवतोय मी, 1 चेंडू 31 धावा. इथे मात्र पाहतोय इनिंग देखील संपते, परंतु सामना जिंकून जातोय. आजच्या दिवसातला शेवटचा हाफ नावाव करून जातोय सासवड संघ. देखील पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तरी जेजुरी संघ देखील या स्पर्धेत सहभागी झाला, आपल्याला देखील मनापासून आभार. पुढील वर्षी देखील आपण पुन्हा एकदा प्रयत्न करून या आणि पुन्हा एकदा आपला विजयाचा ध्वज याच खेळपट्टीवरती फडकवा. आमदार चषक 2024 अर्थात भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा गाववाईज फुल पिच क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहतोय. अगदी लीग स्टेज